यानंतर सांगलीतून एक महत्त्वाची बातमी आहे। सांगली तासगाव महामार्गावरील कुमटे फाट्याजवळ एक भीषण अपघात झालेला आहे। अपघातामध्ये 3 दुचाकीस्वारांचा मृत्यू झालेला आहे। वडाप चालकानं ओव्हरटेकच्या नादामध्ये दुचाकीस्वारांना उडवलेलं आहे। 2 चिमुकल्यांसह महिलेचा देखील यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय, तर 1 जण जखमी आहे। सांगलीमधील ही धक्कादायक घटना आहे। सांगलीच्या तासगाव मार्गावरील कुमटे फाट्याजवळ हा भीषण अपघात झालेला होता आणि या अपघातामध्ये 3 दुचाकीस्वारांचा मृत्यू झालेला आहे। वडाप चालकानं ओव्हरटेकच्या नादामध्ये दुचाकीस्वाराला उडवलेलं होतं आणि या अपघातामध्ये 2 चिमुकल्यांसह महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर या अपघातामध्ये 1 जण जखमी असल्याची माहिती देखील समोर आली। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील। स्वप्नील, सांगली तासगाव महामार्गावरती आता कुमटे फाट्याजवळ हा भीषण अपघात झालेला आहे आणि यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे। नक्कीच प्रथमेश, सांगलीतील कुमटे फाटा येथे ओव्हरटेक करीत असताना वडापने समोरून येणाऱ्या दुचाकीला उडवल्याने आईसह 2 मुलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। तर संबंधित महिलेचा पती मात्र यामध्ये गंभीर जखमी असून त्यांच्यावर सांगली शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दुचाकीवरील दाम्पत्य मुलांसह सांगलीहून आटपाडीकडे निघाले होते। ते कुमटा फाटा येथे आले असता वळणावर भरधाव वेगाने तासगावकडून येणाऱ्या वडापने ओव्हरटेक करीत असताना त्यांना समोरून धडक दिली आहे। यामध्ये दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे। तसेच या अपघातामध्ये दुचाकीचे अक्षरशः तुकडे देखील झाल्याचं आपल्याला पाहावयास मिळते। त्यामुळे या भीषण अपघातामध्ये आईसह 2 मुलांचा जागीच मृत्यू झाला असून महिलेच्या पतीवर मात्र आता अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे देखील सांगितलं जात आहे। प्रथमेश, नक्कीच स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात। सांगली तासगाव महामार्गावरील कुमटे फाट्याजवळ हा भीषण अपघात झालेला होता आणि या अपघातामध्ये 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, तर 1 जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येते।